हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत की जर बाहीचं कापड कमी असेल किंवा काठ जर कमी असेल तर त्यामध्ये बाही कशी बसवायची आणि बसवायची असेल तर त्याला जोड कसा द्यायचा, कुठे द्यायचा, मागच्या बाजूला द्यायचा की पुढच्या बाजूला द्यायचा, हे सर्व आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। इथं तुम्ही बघताय मी अस्तरची बाही ही एक कट केलेली आहे आणि ती आपल्या ब्लाऊजच्या कापडापेक्षाही मोठी आहे, तर आपल्याला जोड हा द्यावाच लागणार आहे। तर बघा इथं मी 2 तुकडे करून घेतलेले आहेत की जो आपल्याला जोड बाहीला द्यायचा आहे, पण तो नेमका जोड पुढे घ्यायचा की मागे घ्यायचा हे आपण पाहणार आहोत। तर पहिल्यांदा आपण जोड हा व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आणि बाहीचा आकार कट न करता त्या पट्टीला जोड हा द्यायचा आहे। बाहीचा आकार कापडावरती कट करायचा नाहीये, बघू शकताय तुम्ही। आता इथं मी व्यवस्थित प्लेन अशी सरळ अशी पट्टी कट करून घेतली आहे बाहीसाठी, त्याला बाहीचा आकार दिलेला नाहीये। तर बघा अशा पद्धतीने एकासमोर एक अशा पट्ट्या उलट सुलट ठेवून घ्यायच्या आहेत, म्हणजे एकाच बाजूला आपला जोड येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। आणि जोड द्यायचा तो तुकडा आपण समोर समोर एकाच बाजूला लावून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी काय म्हणते ते अशा पद्धतीने, म्हणजे आपला जोड एकतर मागे तर जाईल किंवा पुढे तरी। तर आपला नेमका जोड हा पुढे द्यायचा आहे की मागे हे मी तुम्हाला पुढे सांगतेच। तर अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा जोड देऊन हा घ्यायचा आहे। काठ एकाकडे एक तोंड करून आपण काठ ठेवायचे आणि एकाच बाजूला जोड देऊन घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने कधीही बाहीला पुढे आणि मागे दोन्ही बाजूला जोड हे द्यायचे नसतात। बघा अशा पद्धतीने आता मी त्यावर दाबटीप मारून घेते, म्हणजे तो आपला जोड दिलाय असं दिसतच नाही। बघू शकताय अशा पद्धतीने दाबटीप एकदम बारीकशी दाबटीप आपल्याला मारून घ्यायची आहे। आता जोड दिल्यानंतर तुम्ही पाहतच असाल की तो जोड आपल्याला सहजासहजी दिसत नाही, इतका तंतोतंत त्याला मॅच झालेला आहे, बघू शकताय तुम्ही। आता आपल्याला अस्तरचं जे आपण बाही काढलेली आहे ती त्यावरती ठेवून बघा एकदम उलटी एकमेकांना उलटी अशी बाही मी दोन्ही बाजूला ठेवलेली आहेत, का तर आपले दोन्ही बाह्या या एकाच बाजूच्या होऊ नयेत यासाठी। तर आता पहिल्यांदा आपण बाही ही जोडून घ्यायची आहे, अटॅच करून घ्यायचे आहे अस्तर कापडाला, मगच आपण बाहीचा आकार पुढचा की मागचा, परत जोड कुठे येणार हे नंतर आपण फिक्स करायचं आहे। बघा अशा पद्धतीने मी बाही अटॅच करून घेतलेली आहे। आता त्यावरती आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे। बघा अशा पद्धतीने दाबटीप देऊन झाल्यानंतर आपण बाहीचा आकार राऊंड जो शेप असतो तोही शिवून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते पण कट करून टाकायचं आहे। बघा अशा पद्धतीने फक्त 2 ते 3 मिनिटातच आपल्या बाह्या रेडी होतात बघा। आणि न चुकता मध्ये आपल्याला एक टक मारायचा आहे किंवा आपल्याला खूण करायची आहे, मध्ये बाहीच्या बरोबर मधोमध एक खूण करायची आहे। बघा आता ही पण बाही मी अस्तरला अटॅच करून घेते। बघा अशा पद्धतीने जर आपल्याला बाहीला जोड द्यायचा असेल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बाहीचा आकार हा कापडावर काढायचा नाहीये, ती प्लेन पट्टी सरळ तशीच कट करून घ्यायची आहे आणि नंतर बाही अस्तर जोडून झाल्यानंतर मग आपण बाहीचा आकार हा द्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने बाहीचा आकार मी देऊन घेत आहे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते सुद्धा कट करून घेत आहे। बघा अशा पद्धतीने आपल्या 2 बाह्या आपल्याला मिळालेल्या आहेत, पण आता बघू शकताय तुम्ही जोड हे समोरासमोर आलेले आहेत, म्हणजे कोणत्या तरी एका बाजूला हे जोड जाणार आहेत, मागच्या किंवा पुढच्या मुंड्याला जोड हे जाणार आहेत। तर आपण नेहमी कधीही ब्लाऊजला बाहीला जोड देताना ही पुढच्या मुंड्याला जोड आला पाहिजे असे आपण शिवायचा आहे जोड। बघा अशा पद्धतीने त्या बाजूला मी मागची बाजू केलेली आहे आणि जोड आहे त्या बाजूला मी पुढचा आकार मुंड्याचा देऊन घेत आहे। बघा म्हणजे जोड कधीही आपला बाहीचा पुढच्या मुंड्यालाच आला पाहिजे, कारण ब्लाऊज घातल्यानंतर तुम्ही कधी पण पाहिलं असेल की समोरची जी बाही असते ती जास्तीत जास्त आपल्या मुंड्याखाली जात असते आणि मागची जी बाही असते ती दर्शनी दिसत असते, त्यासाठी पुढच्या मुंड्यालाच आपण जोड द्यायचा आहे।
बघा आता मी इथं तुम्हाला जोडून पण दाखवते. इथे मी ब्लाऊजचं शोल्डर जोडून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीनं डबल टिप मारून घेतलेली आहे. आणि गळ्याचे जे भाग आहेत ते एकमेकावर तंतोतंत असे जुळवून आपल्याला टिप घ्यायची असते बघा. बघा अशा पद्धतीनं आता मी बाही जोडूनच तुम्हाला दाखवते. आता हा आहे पुढच्या मुंड्याचा आकार. तो पुढच्या मुंड्यालाच आपण जो जोड आलेला आहे बाहीचा तो पुढच्या मुंड्यालाच घ्यायचा आहे. बघा मी कधीही बाही जोडताना मधून जोडत येते, म्हणजे बरोबर सेंटरला आपला जे बाहीचा आकार असतो तो सेंटरलाच राहतो, एका बाजूला बाही जात नाही. बघा अशा पद्धतीनं आणि डबल टिप मारत मी आता राहिलेली अर्धी बाही जोडून घेते अशा पद्धतीनं. अशा पद्धतीने जर तुम्ही जोड दिलात बाहीला, म्हणजे पुढच्या मुंड्यालाच बाहीचा जोड हा आला पाहिजे, तर तो जोड दिसूनच येत नाही. आपली शिलाई परत जे आपण एक्स्ट्राचं जे ब्लाऊजमध्ये कापड धरतो फिटिंगसाठी त्यामध्ये तो जोड निघून जातो आणि जरी बाहेर थोडा राहिला तर तो ब्लाऊज घातल्यानंतर अजिबात दिसून येत नाही. बघा मी डबल टिप ही मारून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपली एक बाही रेडी झालेली आहे. बघा आता मी दुसरी बाही जोडून घेते आणि मुंड्याचा जो आपला शोल्डरचा जोड आहे तो मागच्या बाजूला मी केलेला आहे. बघा सेंटरपासून मी बाही जोडायला सुरुवात करते अशा पद्धतीनं. अनेकदा असं होतं की काठ कमी असतं किंवा ब्लाऊजचा कपडाच कमी असतो किंवा आपल्याला तो एक्स्ट्रा डिझाईनसाठी किंवा पाठीमागच्या भागासाठी पुरवायचा असतो, त्यावेळेस बाहीला हमखास हा जोड द्यावाच लागतो. तेव्हा अशा पद्धतीनं आपण जोड दिला तर तो बाहेर दिसूनही येत नाही आणि आपलं फिटिंगलाही भरपूर कापड शिल्लक राहतं. बघा अशा पद्धतीनं जोड हा पुढच्या बाजूला आलेला आहे, तुम्ही बघत असाल. आता जर फिटिंग केलं तर मी तुम्हाला दाखवते. बघा फिटिंग केलं तर एकदम किंचित म्हणजे अर्धा इंच आपला जोड हा बाहेर राहतो, पण तो ब्लाऊज घातल्यानंतर मुंड्यामध्ये झाकून जातो. बघा अशा पद्धतीनं आता आपला जोडही देऊन झालेला आहे आणि बाही अटॅच करून झालेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.